तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयातील व्हेंटिलेटर स्फोटाच्या घटनेची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। समितीत एम्समधील डॉक्टरांचाही समावेश असून प्राथमिक अंदाजानुसार व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे। संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे। रुग्णालयाच्या विद्युत यंत्रणेची विद्युत निरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली आहे। तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी घेतलेला वेळ आणि बचाव कार्याची पद्धत याची CCTV फुटेजच्या आधारे चौकशी केली जाणार आहे। समितीला सुमारे आठवडाभराचे CCTV फुटेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान रुग्णालयाचे फायर ऑडिट 21 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते। याबाबत जूनमध्येच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्र देण्यात आले होते। त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी झाली असली तरी अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे। याच कंपनीच्या व्हेंटिलेटरशी संबंधित घटना 2022 मध्येही घडली होती। त्यावेळी व्होल्टेजमधील चढ-उतार हे कारण असल्याचे सांगण्यात आले होते। सध्याच्या घटनेचे नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होणार असून दोषी कंपनी, कर्मचारी किंवा व्यक्ती आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अमरावती।